बुलढाणा जिल्ह्यासाठी नवीन वर्षाची सुरुवात एका थरारक आणि आनंदाच्या बातमीने झाली आहे. गेल्या 4 वर्षापासून वाघाच्या प्रतीक्षेत असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात अखेर एका नर वाघाचे आगमन झाले आहे. PKT7 CP1 नावाच्या या 36 महिन्यांच्या 3 वर्ष वाघाला पेंच व्याघ्र प्रकल्पातून यशस्वीरित्या स्थलांतरित करण्यात आले असून रविवारी पहाटे 2 वाजताच्या सुमारास त्याला अभयारण्यातील बंदिस्त क्षेत्रात सोडण्यात आले. हा वाघ मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा टिपेश्वर वनक्षेत्रातील असून आईच्या मृत्यूनंतर त्याचे संगोपन पेंच व्याघ्र प्रकल्पात करण्यात आले होते. सुमारे 15 ते 16 तासांचा रस्ते प्रवास करून वाघाला सुरक्षितपणे ज्ञानगंगेत आणण्यात आले. नवीन वातावरणाशी या वाघाने अवघ्या काही तासातच जुळवून घेतले. पहाटे 6:30च्या सुमारास त्याने आपली पहिली शिकार रेडा करून आपली ताकद सिद्ध केली. प्रधान मुख्य वनसंरक्षक SM रेड्डी आणि वन्यजीव विभागाच्या मार्गदर्शनाखाली हे स्थलांतर करण्यात आले. सध्या वाघ निरीक्षणाखाली असून लवकरच त्याला मुक्त अधिवासात सोडले जाईल. या वाघाच्या आगमनामुळे ज्ञानगंगा अभयारण्याच्या वनवैभवात मोठी भर पडली असून बिबट्या, अस्वल आणि तरस यांच्यासोबत आता पर्यटकांना वाघाचे दर्शनही घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।